जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, तो आज गणपती विसर्जन सोहळा. तर मला माहिती आहे खूप दिवसानंतर आपले हे ब्लॉग्स आले नव्हते. आता याचे पुढे कंटिन्यू करणार आहे मी आता ब्लॉगिंग. मग खूप दिवस झाले आपल्या गेमिंग चॅनलचे व्हिडिओज येतात पण ब्लॉगचे येत नाही आहेत. आता येणार आहे, याच्या पुढे येतील. तर तेच आजचा आपला ब्लॉग असणार आहे, तो गणपती विसर्जन असणार आहे. आपलं एक मंडळ आहे, मराठवाडा मित्र गणेश मंडळ. तर चला, तर आज दाखवतो मी तुम्हाला आमच्या इथलं विसर्जन. सर्वांगी सुंदर वटी चेंदुराची हेमाळ मुक्ता फळाची मंगलमूर्ती मंगलमूर्ती गणपती बाप्पा कामनापूर्ती जय देव जन प्रतिकांबर फणीवर वंदना गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3 4 1 2 3 4 गणपती बाप्पा. आता उभा राहा ना पटकन. बस चला पोरं बस. 1 2 3 4 दादांना की आपला गणपती चाललाय तर त्यांना कसं वाटत आहे कसं नाही ते. तर काय बोलाल तुम्ही दादा? ऍक्च्युली खूपच दुःख होत आहे
एवढे दिवस 10 दिवस आपण देवाची सेवा केली आणि देव जातोय आपल्याला सोडून. सो फारसं दुःख तर होत आहे, पण ठीक आहे, देवाला पण त्याच्या घरी जाणं आहे. सो ठीक आहे. तर आता आपण बघूयात मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष मामा, तुम्हाला काय वाटतंय गणपती चाललाय तर कसं वाटतंय? आपला बाप्पा चाललाय तर तुम्हाला काय वाटत आहे गणपती बाप्पा चालत आपले तर? एक दोन शब्द. गोरा गोरा पान फुलवडी कान पहा माझा गणपती कितीतरी छान. गोरा गोरा पान फुलवडी कान पहा माझा गणपती कितीतरी छान. गणपतीला बसायला चंद्राचा पाट, चंद्राच्या पाटापुढे चांदीचे ताट, चांदीच्या दातात पाची पकवान पहा माझा गणपती कितीतरी छान. गोरा पान फुलवडी कान पहा माझा गणपती कितीतरी छान. गणपतीला नेसायला लाल लाल शालू, लाल लाल शालूवरी जडी बुटी दान पहा माझा गणपती कितीतरी छान. गोरा गोरा पान फुलवडी कान पहा माझा गणपती कितीतरी छान. गणपतीला बसवायला रत्नाची गाडी, रत्नाची गाडी अंगाची जोडी, अंगाची जोडी. गणपती बाप्पा एक लाल फुटलं, गणपती बाप्पा उठला, एक दोन तीन चार, गणपतीचं जय जयकार. गणपती बाप्पा. एवढ्या लवकर घेतलं यांनी यावेळी? आपण घेऊ शकतो. हे कुठे गेलं? बारा कुठे आहे ते? अलंकापुरी पुण्यभूमी
पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा संपात दया करुणा महात्म्य राशी नमस्कार नमस्कार गुरु थांबा 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 गणपती बाप्पा चला ये रुपये रेती जाय त्याच्या रुपयेच गेला बघ रेती घेऊ मला ए शंक्या ए कल्पे आता आपण विचारूया पोरांना की यांना 10 दिवस कसे एन्जॉय केले यांनी आणि कसे नाही ते तर सांगा सिद्धी. आम्हाला खूप छान वाटलं आहे. म्हणजे सकाळी देवासमोरचं झाडून घ्यायचं, रांगोळी काढायची, आरती घेताना सुद्धा खूप छान वाटायचं. म्हणजे प्रत्येक जणाची एक एक आरती असायची. नंतर खूप म्हणजे एन्जॉय केला. रात्री ही आरती झाल्यानंतर आम्ही हरिपाठ घ्यायचो आणि हरिपाठानंतर फुगडी ते खेळायचं. म्हणून खूप फील होते. आता म्हणजे का मी शब्दात सांगू शकत नाही की गणपती बाप्पा गेल्यानंतर किती दुःख होते. तर तुला काय वाटत आहे, तुम्ही कसे एन्जॉय केले तुझे 10 दिवस गणपतीचे? आम्हाला खूप छान वाटत आहे की आम्ही गणपती बाप्पाची सेवा केली. याविषयी धन्यवाद. तर आता आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असतील क्लिप्स. तुमच्या आता शाळा सुरू होतील, मग तुला काय वाटत आहे की गणपती बाप्पा गेले चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, कारण आता आमची शाळा भरेल. म्हणजे शाळेत मन नाही करत जायचं. असं आता सुद्धा वाटतंय की गणपती बाप्पा आहे तिथे. म्हणजे खूप दुःख होतंय आम्हाला. शाळेत सुद्धा जाऊ वाटत नाही.
तर नयन आता आपल्या आमच्या चाळीचा लहान बाळ नयन, तर नयन काय बोलशील तू गणपतीचं विसर्जन झाल्याबद्दल? गणपतीचं विसर्जन झालं आहे, खूप दुःख वाटत आहे. हा अजून गणपती गेल्यामुळे खूप आता तुला वाईट वाटत आहे. आता तुला शाळेत जायला लागेल, ते चांगलं वाटेल का तुला? हा. हा कसं वाटत आहे गणपती बाप्पा गेले 10 दिवस, तुम्ही कसं एन्जॉय केलं सांग ना. मी खूप चांगला एन्जॉय करा, मला खूप चांगलं वाटलं आणि खूप वाईट वाटलं गणपती गेला मुले. विसर्जन झालेलं आहे आपल्या बाप्पाचं, तर आता दादाला विचारूयात की तुम्हाला कसं वाटत आहे गणपतीचं विसर्जन झाल्याबद्दल? आज गणपती बाप्पा गेले, खूप दुःख झाले. आता पुढल्या वर्षी येतील याची आम्ही त्याच्यात वाट पाहत आहोत. तर दीदी तुला कसं वाटत आहे बाप्पाचं विसर्जन झालंय? तर तिला आणि मला दोघांना पण खूप खूप दुःख झाले. आम्ही पुढच्या वर्षी गणपती कधी परत येत आहेत त्याची वाट पाहत आहोत. आता त्याच आशेमध्ये आहोत लवकर गणपती बाप्पा यावेत, म्हणजे पुन्हा एक नवे वातावरण तयार होईल. मला सुद्धा खूप दुःख होत आहे, कारण इतक्या दिवस गणपती आमच्या सोबत राहिले आणि आता म्हणजे गणपती गेले आहेत, तर खूपच दुःख होत आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही गणपतीचं विसर्जन केलं आहे. आता आपल्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे तुकाराम दहीफळे, तर हे काय बोलतील 2 शब्द तर ऐकून घ्यावे, बोला. गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटत आहे. हा 10 दिवस आम्ही यांची सेवा केली, याबद्दल आम्हाला खूप धन्यवाद. हा आता तुम्हाला शाळेत जायला लागेल, तर ते चांगलं वाटेल का? नाही, खूप वाईट वाटत आहे आम्हाला. हा तुमचा दात उंदराने खाल्लं. आता आपण आपल्या महिलांना विचारूयात की गणपती बाप्पा गेल्याबद्दल कसं वाटत आहे. आई तुला कसं वाटत आहे बाप्पा गेलाय तर? बोल 2 शब्द. चांगलं वाटत आहे, वाईट वाटत आहे? काहीच नाही वाटत काहीच नाही. यशला की आपला गणपती गेलाय तर तुला कसं वाटत आहे? तर गणपती गेल्याबद्दल कसं वाटत आहे सांग ना थोडं 2 शब्द. काय म्हणजे पुढच्या वर्षी लवकर येतील त्यामुळे काय वाटत नाहीत का, तर आपण पुढच्या वर्षी वापस भेटू ब्लॉगमध्ये.